आपल्या चॅनलला किती वर्ष झाला आणि किती सबस्क्रायबर कंप्लीट झाले किती वर्षाच्या आत आणि माका सपोर्ट पण भरपूर जणांनी केल्याने की चॅनल बनव आणि व्हिडिओ पण टाकू व्हिडिओ चांगले असतात आणि मी चॅनल चालू केल्यापासून माका 2 भावांचा सपोर्ट तर एकदम भारी लाभलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत स्वागत तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला आशिष सावंत ब्लॉग्स या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झाला आणि 1 वर्षाच्या आत 1291 सबस्क्रायबर पुरे झाले आणि चॅनल मॉनिटाईज झाला। तर अर्निंग जमा होता, पण एवढं सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। आणि मला वाटत पण नव्हता की 1000 आकडो पार होईल। 1000 म्हणजे 1000 पण लय आमची गोष्ट आहे। 500 पण होताना कठीण होते, म्हणजे असं वाटत होतं मला की 500 पण होणार नाही, पण कारण नवीन चॅनल खोलल्यानंतर भरपूर म्हणजे सबस्क्रायबर जास्त करून वाढत नसतात, त्यामुळे मला वाटत होतं 500 पण होते नाही, पण आज बघता 1291 सबस्क्रायबर पुरे झाले आणि चॅनल मॉनिटाईज झालो। 1 वर्षाच्या आत झालो। तर आपल्या चॅनलला आज 1 वर्ष पूर्ण झाला। तर असं सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। तर मला पहिला ब्लॉग बनवताना पण एवढी भीती वाटत होती की म्हणजे कसं बनवायचं, काय करायचं। पहिले एडिटिंगचा व्हिडिओ मी काय स्वतः केले नाही, तो पण मला उमेन दाखवलेला आहे। पहिला व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, तो पण गणपतीचा केलेला आहे आणि चतुर्थीचाच ब्लॉग मी चालू केलेला आहे। आणि त्याच मला सपोर्टर पण होते 2 जण, ते म्हणजे विवेक आणि नागो। ह्यांनी मला पण सांगितलं, मी त्यांना विचारलेलं आहे की मी चॅनल ओपन करू काय, तर त्यांनी सांगितलं कर म्हणून। तर मला त्यांचं पण भरपूर दोघांचा सपोर्ट लागला आणि याच्या आता पण ते सध्या करतात पण मला सपोर्ट व्हिडिओ काय बनवायचं असलं तर ते पण व्हिडिओ बघत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण नक्की टाका। तर असं वाटत नव्हतं की आपले सबस्क्रायबर 1000 आकडो पार होईल। मला वाटत होता की 500 बनवताना कठीणच, पण बघता 1000च्या वर गेले। ते आता तुमच्या हातात आहे 1000च्या वर किती न्यायचे ते। माझं तर अपेक्षा जास्त नाही, पण 5000 तरी होऊन दे या वर्षी। आता 3 महिने रवले, 3-4 महिने रवले या वर्षाचा पगार। वर्षाच्या आत तरी 5 मारायचे, पण 4च्या आसपास तरी होऊन देईल अशी माझी अपेक्षा तुमच्याकडनं। आणि मी नवीन व्हिडिओ तुमका गावाकडे टाकीत आहे, आमच्या गावात काय काय होता। तर आपण मी काय जास्त काय टाकत नाही, कारण मी मुंबईत असते कामात, तर त्यामुळे मी गावात गेल्यानंतर मी ब्लॉग बनवून ठेवते आणि इकडे येल्यावर अपलोड पण करते। तर मी काय जास्त बाहेर जात नाही ब्लॉग बनवू, कारण मी असंच म्हणजे टाईमपास म्हणून खोललेलो आहे की चॅनल। तर अर्निंग गोळा होता सध्या, तर अजून भरपूर टाईम आहे अर्निंग गोळा हो। पेमेंट पण इला नाही, म्हणजे पेमेंट योग पण भरपूर टाईम लागत। तर पेमेंट दिल्यानंतर माझी पण एक अपेक्षा की मी आता सांगत नाही, पण ज्या वेळेत येईल त्यावेळी मी काय करीन देत आता तेव्हा सांगा की मी त्या पेमेंटचं काय करीन तर मी तेव्हा सांगतले। पण अजून तर भरपूर टाईम आहे, तेव्हा मला वाटतं आणि वर्ष जाईल व्हिडिओसाठी। तर असंच सपोर्ट करीत राहा। आणि एकच माझं चॅनलवर व्हिडिओ असं चाललो आहे, आता सध्या तर 20,000 क्रॉस झाले ते व्हिडिओसाठी। गोट फार्मचं बनवलं आमच्या तिकडल्या सांगव्यातलं, आणि त्याच्यानंतर एक शिमग्यातलं एक, आणि एक असं टाईमपास म्हणून आमच्या घराकडल्या शेडांचं बनवलं होतं, तो पण एक बऱ्यापैकी चाललो आहे। 7,000 वर व्ह्यूज गेले। तर असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो। आणि एवढंच सांगासाठी मी आज म्हणजे हे केलं आहे, सांगत होते तुमका की चालू केलेलं आहे चॅनल। 1 वर्ष आपल्या चॅनलला कंप्लीट झाला आणि माका पण समजलं नाही, मी कलच बघले रात्री की 1 वर्ष कंप्लीट झालं आपल्या चॅनलला। तर असं सपोर्ट करत राहा भावांनो। आणि कोकणी यूट्यूबरांका तर नक्कीच सपोर्ट करा। आणि माझं काय एवढं काय मोठं काय चॅनल नाही आहे, तरी पण आपलं सपोर्ट करत राहा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ काय टाकेन, शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा मोठे ब्लॉग म्हणा, ते तुमच्याकडे नोटिफिकेशन त्यांचे पोचत राहतील। तर एवढाच सांगायचं होतं की चॅनलला आज 1 वर्ष कंप्लीट झाला। मोठा काय सेलिब्रेशन नाही, पण 1000 सबस्क्रायबरच्या वर कंप्लीट झाले 1 वर्षाच्या आत। मला तर अपेक्षा पण नव्हती 1000 होती तशी, कारण नवीन जे चॅनल खोलतात ना त्यांना पण म्हणजे त्यांचे सहसा आता सध्या होत नाही, कारण कोकणात यूट्यूबर पण भरपूर झाले आहेत त्यामुळे। तर असंच सपोर्ट करत राहा। आणि एवढाच सांगत होता, चला टाटा आणि बाय बाय। आणि लाईक करा आणि शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा।